नमस्कार मंडळी, मी निरंजन कुलकर्णी आमच्या परिवर्तन क्रिएशन्स या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि मनातल्या गोष्टी या शृंखलेतली आज नवीन गोष्ट मी तुमच्यासमोर घेऊन आलो। सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। आणि आतापर्यंत तुम्ही आम्हाला जो काही प्रतिसाद दिलाय ना, खरंच आम्ही खूप भारावून गेलोय। त्यामुळे नवीन नवीन गोष्टी इथे आणण्याची आम्हाला एक नवीन बळ मिळालेलं आहे। तर मित्रांनो, आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ना, त्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल। थोडं नाही तर तब्बल 44 वर्ष आपल्याला मागे जायचंय। तर ही गोष्ट आहे 1981 सालातली। तारीख आहे 15 जानेवारी 1981। या साली एका तरुणाने एक खूप मोठं धाडस केलं होतं। तो तरुण आहे एक सायकलपटू, एक फिटनेस प्रेमी, बाय प्रोफेशन मेकॅनिकल इंजिनियर। आणि त्याला असं वाटलं की पुणे कन्याकुमारी ते पुणे हा सायकल प्रवास आपण करावा। तर या सायकल प्रवासाच्या मागे त्याची काय प्रेरणा होती, काय त्याला त्यातून मिळालं, प्रवासात कसे कसे अनुभव आले, काय रंजक आणि थरारक गोष्टी घडल्या, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। तर आज आपले खास पाहुणे आहेत श्रीयुत सतीश सोमेश्वर कुलकर्णी, जे वारजे पुणे येथे राहतात। ते आज आपले खास पाहुणे आहेत आणि त्यांच्या संबंध प्रवासाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही जर सायकलपटू असाल, फिटनेस प्रेमी असाल आणि तुम्हाला फिरायला जर आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक प्रवासातून, प्रत्येक घटनेतून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळत असतं। चला आता आपण सतीश सरांशी गप्पा मारूयात। सर नमस्कार आणि तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या चॅनलवर। आणि तुमच्या या सगळ्या संबंध प्रवासाविषयी आपण गप्पा मारत होतो थोड्या वेळापूर्वी। तर मला ऍक्च्युअल गप्पा सुरू करण्यापूर्वी मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचंय की एवढा लांबचा प्रवास जो तुम्ही केला, तब्बल 4,500 किलोमीटर जाऊन येऊन, जे तुम्ही सायकलवरनं केलात, तर असं असतं ना की कुठली गोष्ट मनात आधी घडते आणि नंतर ती प्रत्यक्षात उतरते। तर तो आत्मविश्वास म्हणा, तो एक आंतरिक बळ म्हणा, हे तुम्ही स्वतःला कसं दिलं आणि त्या मागची तुमची थॉट प्रोसेस काय होती? खरं तर प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद हे सगळ्यांचंच आहे, तसंच ते प्रेरणास्थान माझं पण आहे। पण त्या पाठीमागे सुद्धा आपण म्हणतो ना की पुस्तक आणि प्रवास हे दोन माणसाचे फार मोठे गुरु आहेत। तर लहानपणी पुस्तकात स्वामी विवेकानंदचं खूप काही त्यांची पुस्तकं वाचण्यात आली आणि स्वामी विवेकानंदाला खूप आकर्षण होतं। तर साधारणतः 70च्या दशकातली गोष्ट आहे की स्वामी विवेकानंदांचं स्मारक जेव्हा कन्याकुमारीला उभं राहिलं, त्यावेळेला साऱ्या राज्यांनी मदत केली, देशाने मदत केली आणि ते स्मारक उभं राहिलं। पण तरी सुद्धा काही निधी हा अपुरा पडला। तर त्यावेळेला तो निधी कसा गोळा करायचा म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक छान कल्पना मांडली की आपण प्रत्येकाकडनं 1-1 रुपया गोळा करू आणि त्यांना स्मारकाचं चित्र आणि स्वामी विवेकानंदांचं एक चित्र असं दोन्ही द्यायचं आणि त्यांच्याकडनं 1 रुपया घ्यायचा। हे कार्य सगळ्यांनी सांगितलं आणि त्या कार्यामध्ये मी स्वतः सहभागी झालो होतो। आणि प्रत्येक चौकामध्ये बस थांबले, वाहनं थांबली की त्यांच्या हातात ते द्यायचं, त्यांच्याकडनं 1 रुपया गोळा करायचा आणि ते द्यायचं। इथपासनं स्वामी विवेकानंदांबद्दल, म्हणजे मी त्यावेळेला साधारणतः 8वी-9वीत असेल, तेव्हापासनं की स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाला आपल्याला नक्कीच भेट द्यायची हे अगदी घट्ट मनाशी ठरवलेलं होतं। ते कसं जायचं, पायी जायचं, सायकलने जायचं, असं काही माध्यम ठरलेलं नव्हतं। पण जसं जसं मोठा होत गेलो, कंपनीमध्ये नोकरीला लागलो आणि मी राहिला त्यावेळेला मुंडवा कीर्तिनेबागेत होतो, तर रोजचा जो प्रवास असायचा तो माझा पुणे, मुंडवा ते पुणे स्टेशन, तिथं कंपनीची बस यायची, हे 7 किलोमीटर आमचं अंतर असायचं। ते सायकलवरनं चालवायचो। पण काय व्हायचं, रस्त्यामध्ये आम्हाला 3 फाटकं लागायची। एक जरी फाटक लागलेलं असेल तर आमची पुढची बस चुकायची। आणि मग अशा वेळेला ती सायकल तशीच रेमटोत टाटा मोटर्स पुणे इथे सर्व्हिसला होतो, तिथपर्यंत मी सायकलवरती जायचो। आणि मग कधीतरी बसमधली लोक मला बघायची की अरे हा सायकलवरती काय आहे, मग बसमधले लोक आवाजातून आवाज द्यायचे आणि मग ती आणखीन एक प्रेरणा मिळत गेली सायकलवरती जाण्यासाठी। मग बसमधले काही जण म्हणले अरे मी पण सायकलिस्ट आहे, मला हे माहित नव्हतं तू पण सायकलिस्ट आहे। त्याचं नाव आहे अरविंद त्रिभुवन। आम्ही जे काही 4 जण गेलो होतो कन्याकुमारीला। अच्छा। तर मग तो म्हणला अरे असं कशाला, मग आपण रोजच जाऊ ना कंपनीमध्ये सायकलवरती। मग नंतर आम्ही पुणे ते टाटा मोटर्स म्हणजे पिंपरी असं 17-18 किलोमीटर 2 जण सायकलवर जायला लागलो। मग आम्ही दोघं सायकलवर जातो म्हटल्यानंतर अनेक बसेस सकाळी कंपनीत येणारे होते, त्यांनी बघितलं की अरे ही लोक आपलीच आहेत म्हणून।
मग त्याच्यात आणखीन एक आमच्याबरोबर जॉईन झाला, त्याचं नाव चंद्रकांत पवार. अच्छा. आणि मग त्याचा मित्र अजून एक आहे सैंदाने. असे आम्ही चौघजण सायकलवरती रोज कंपनीत यायला लागलो आणि आमची दोस्ती भेटली झाली. मग आता आपल्या यातनं काय करायचं, आपण काहीतरी मोठं धाडस करूया, एकत्र कुठेतरी फिरायला जाऊया, असं आमचं ठरलं. आणि मग टाटा मोटर्स मध्ये आमच्या एक पुणे व्हेंचर्स नावाचा एक क्लब आहे. त्या क्लबनी आम्हाला खूप सहकार्य केलं. ट्रेकिंगला जाणाऱ्या लोकांना, सायकलवर फिरणाऱ्या लोकांना, गिर्यारोहण करणाऱ्या लोकांना कंपनी आम्हाला सहकार्य करायची. तर त्या कंपनीनी असं ठरवलं, तिथे त्यावेळेला आम्हाला गाईड करणारे जे अध्यक्ष होते पुणे व्हेंचर्सचे, श्रीकृष्ण भिडे म्हणून, त्यांनी सांगितलं तुम्ही सायकलवरती कन्याकुमारीला जा, मी जाऊन आलेले. आणि त्याला म्हणलं हा माझ्या मनातलंच तुम्ही बोलला. म्हणलं माझी तीच इच्छा होती. आणि मग बाकीच्यांना विचारलं की आपण जायचं का. अच्छा. तर ते म्हणले जा, हरकत नाही. पण मग प्रश्न आला परत सगळ्यांची रजा, पैसे सगळ्याचेच बंदोबस्त करायचा होता. तसं 4 वर्ष सर्व्हिस झालेली होती आणि बऱ्यापैकी रजाही साठलेली होती, पैशाचा काही प्रश्न नव्हता. अच्छा. म्हणून मग आमचं जायचं ठरलं. आणि मग पुणे व्हेंचर्स क्लबचे जे काही सर्क्युलर निघते त्या सर्क्युलरमध्ये टाकून दिलं की असे एक कन्याकुमारीला सायकलवर जायची ट्रिप ठरतीये. ज्यांना कोणाला संपर्क करायचा असेल त्यांनी या फोन नंबरवरती 3540 फोन नंबरवरती सतीश कुलकर्ण्यांना संपर्क साधावा. आणि मग तिथून आमचा कसं जायचं अच्छा हे ठरायला सुरुवात झाली. आणि मग आता सगळ्या जणांचे फोन यायला लागले, आम्ही येणार, आम्ही येणार, तुम्ही येणार सगळ्यांना. तर मग ते सगळे फोन असे असतात की तात्पुरते चौकशी करण्यासाठी म्हणूनच. मग आम्ही आता सगळ्यांनी भेटून पुढचा मार्ग कसा ठरवायचा काय. तर कंपनीमध्ये एक मुसा कॅन्टीन म्हणून एक कॅन्टीन होतं, जे कन्स्ट्रक्शन करणाऱ्या लोकांसाठी म्हणून असायचं. तिथं आम्ही 3 नंतर शिफ्ट संपल्यानंतर भेटून आम्ही एक दिवस आराखडा आखला की कसं जायचं आणि कसं जाता येईल असं ठरलं. आणि मग तो आराखडा आम्ही नेऊन त्या श्रीकृष्ण भिडेला दाखवला. अच्छा. मग त्यांनी आम्हाला या त्यांचा अनुभवावरनं त्यांनी कुठला मार्ग जाऊ नका आणि कुठल्या मार्गाने जा असं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं. तो रूट काय होता साधारण, म्हणजे पुण्यावरनं तो रूट असा ठरला आमचा की पुण्यापासून निघायचं, म्हणजे पुणे, सातारा, कराड, त्याच्यानंतर विटा, जत, विजापूर, हम्पी, हॉस्पेट, चित्रदुर्ग, म्हैसूर, उटी, पालघाट, नंतर कोचीनवरनं त्रिवेंद्रम, त्रिवेंद्रमवरनं कन्याकुमारी. ओ अच्छा. हा आमचा असा जाण्याचा मार्ग ठरला. आणि येताना आम्ही त्रिवेंद्रम पासून निघालो. तिथून आम्ही मदुराईला आलो, रामेश्वर केलं, रामेश्वरवरनं परत मदुराईला आलो आणि तिथून आम्ही मद्रासला आलो. म्हणजे पूर्वी तामिळनाडूला मद्रास म्हणायचे, तामिळनाडू म्हणायचे. तामिळनाडू हा शब्दच नव्हता त्यावेळेला. अच्छा. 42 वर्षापूर्वी. तर ते मद्रासला आलो आणि मद्रासवरनं आम्ही तिरुपती बालाजीला गेलो. तिरुपती बालाजीवरनं मग आम्ही महबूब नगरवरनं हैदराबादवरनं उमरगाववरनं अक्कलकोट आणि अक्कलकोटवरनं सोलापूरवरनं पुणे. असा 4500 किलोमीटरचा प्रवास त्यावेळेला केला. सुपर सर, फॅन्टॅस्टिक. पण मग आता जेव्हा ठरलं की येस आता हे सगळं आपल्याला एवढा लांबचा पल्ला गाठायचा आहे, तर पूर्वतयारी खूप करायला लागली असेल तुम्हाला ऑब्व्हियसली. कारण मी तुमचं पुस्तक पण मला कळलं की तुमचं पुस्तक ऑलरेडी तुम्ही लिहिलंय या सगळ्या ह्याच्यावर, की कन्याकुमारीचा स्मृतिगंध नावाचं तुमचं पुस्तक आहे. त्याच्यात पण मी वाचलं होतं की पूर्वतयारी बरीच तुम्हाला करायला लागली, 36-38 दिवसांचा पल्ला. तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा ना की काय तयारी तुम्ही केली. हो सांगतो. ही तयारी म्हणजे अशी केली होती की पहिलं म्हणजे सायकल. त्यावेळेला कुठल्याही सायकल आपल्याकडे रेसर सायकल हा प्रकारच नव्हता. म्हणजे असला तरी तो सर्वसामान्य माणसाला परवडणार नव्हता. बरोबर आहे. आणि सायकल चालवणे म्हणजे आम्ही पण पुणेकर आहोत, त्याच्यामुळे प्रत्येक पुणेकर हा सायकलिस्टच असतो. त्याच्याप्रमाणे आम्ही सायकलिस्ट होतो, आम्हाला सायकलीतले किडे होतो. आम्ही सायकल दुरुस्त करत होतो आणि आम्हाला काय करायचं हे माहिती होतं. त्याच्याप्रमाणे आम्ही पहिलं काम काय केलं असेल तर सायकलला चे दोन्ही बरगाड काढून टाकले. म्हणजे सायकलमध्ये काय बदल केले पहिल्यांदा. अच्छा. पूर्व तयारीतला भाग. सायकलचे दोन्ही मरगाड काढून टाकले, सीट छोटं टाकलं वरचं. त्याच्यानंतर पाठीमागे फ्री व्हील असतं, पुढे गिअर असतो, त्याचा एक रेशो असतो. तर ते मागचं जे फ्री व्हील होतं ते 18 दात्यांचं होतं, त्याच्याऐवजी आम्ही ते 16 दात्यांचं केलं.
आणि पुढचा जो गेअर होता तो 48 दातांचा केला. ओके. म्हणजे 16 48 1:3 असा रेशो पडेल की जेणेकरून कमी कष्टात जास्त सायकल मारता येईल. अच्छा. हा त्या मागचा उद्देश होता. ते फ्रीव्हील बदललं, दोन्ही टायर बदलले, नवीन टाकले आणि सगळी गाडी पुन्हा एकदा ओव्हररायडिंग केली. ही झाली सायकलची तयारी. आणि मग आता आपल्याला जायचं, मग ते साधारणतः किती किलो वजन असावं आणि मग कॅरीवरती आपल्याला घेऊन जायचंय. तर ती त्याच्यासाठी म्हणून आम्ही एक सॅक मध्ये 15 किलो वजन घेऊन जायचं असं ठरलं. त्याप्रमाणे 2 हाफ पॅन्ट, 2 फुल शर्ट, कॅप, गॉगल आणि अंघोळीचे कपडे 2, टॉवेल, सतरंजी, एक शाल आणि हवेची उशी. अच्छा. एवढं आणि आपल्या बरोबर असणारं मेडिकल किट. मेडिकल किट म्हणजे एक त्यावेळेच्या ज्या गोळ्या होत्या अवेलेबल, ॲनेसिन, क्रोसिन अशा ज्या गोळ्या होत्या, सोप्रमायसिनचा मलम, आयोडीन. तो आयोडीन असायचं त्यावेळेला, आयोडीन घेतलं आणि ते किट असं सगळं मिळून आम्ही ते वजन केलं की हे 15 किलोच्या वर जाता कामा नये. बरोबर. ही त्याची सगळी तयारी केली. मग ह्याच्या बरोबर बाकीच्या पण गोष्टी आम्हाला करायच्या होत्या. त्या कुठल्या केल्या तर कंपनी जेव्हा जाहीर झालं की आम्ही आता चाललोय, तर कंपनींना आम्ही कॉलरा, टायफॉइडची इंजेक्शन घेतली. अच्छा. त्याचे सर्टिफिकेट डॉक्टरांकडनं घेतले. आम्ही टाटा मोटर्सचे एम्प्लॉई आहोत म्हणून आम्ही त्यांच्याकडनं सर्टिफिकेट घेतलं. आणि त्या दरम्यान आम्ही आमच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटला आम्ही कळवलं की बा आम्ही असे 14 जण सायकलवर चाललो आहोत, आम्हाला काही मदत मिळेल का. तेव्हा रमेश तावडे म्हणून स्पोर्ट्स ऑफिसर होते. तर त्यांनी ते ऍप्लिकेशन घेतलं, सगळं बघितलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला मदत तर अशी काय आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, म्हणजे स्पेशल लिव्ह वगैरे असं तर काय आम्ही देऊ शकत नाही, पण तुम्ही एम्प्लॉई आहात आमचा, आपल्या टाटा मोटर्सचे एक लोगो असलेला आपण तुम्हाला टी शर्ट देतो, तो टी शर्ट तुम्ही घालून जाऊ शकता. आणखीनच मदत म्हणून काय असेल तर आम्ही सर्व्हिस डिपार्टमेंटला सांगतो की हे 4 एम्प्लॉई चाललेले आहेत, आमच्या टेल्कोच्या डीलर्सशी आणि रिजनल ऑफिसची एक लिस्ट देतो आणि या सगळ्यांना त्यावेळेला फॅक्स होते, त्या फॅक्सनी कळवतो की ही लोक आमची 4 एम्प्लॉई असा एक धाडसी सायकल प्रवास करतायत, त्यांना काही रस्त्यात मदत लागली तर त्यांना मदत करा. करेक्ट. अशा आशयात एक पत्र दिलं. नंतर मग पुण्यामध्ये रोटरी क्लब, लायन्स क्लब यांच्याकडनं एक पत्र घेतलं आणि मुख्य म्हणजे संघाचं, पुणे मोठी बागेतनं मी संघाचा स्वयंसेवक आहे. अच्छा. असं एक पत्रक घेतलं, लेखी पत्र, की हे माणसं जर तुमच्याकडे आले मदतीला तर यांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करावी. असे सगळे सर्टिफिकेट गोळा केले. आणखीन एक शेवटचं सर्टिफिकेट म्हणजे पुणे कलेक्टर कचेरीत जाऊन मी पुण्याचा रहिवासी आहे, ते पण सर्टिफिकेट ते घेतलं. अशी सगळी एक फाईल तयार झाली. आणि या फाईल बरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण भारताचा पूर्णपणे नकाशा जो सर्वे ऑफ इंडियाने केलेला आहे असं बघून की ज्याच्यात जास्तीत जास्त डिटेल्स येतील, तो नकाशा आम्ही घेतला आणि तो नकाशा आम्ही प्रत्येकाकडे वेगवेगळा ठेवला होता. बरोबर. पण इथं या सगळ्यामध्ये आपण जर कॉस्ट ऑफ लिव्हिंग बघितलं तर आजचं कॉस्ट ऑफ लिव्हिंग आणि 44-45 वर्षापूर्वीचं कॉस्ट ऑफ लिव्हिंग याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही बजेट कसं डिझाईन केलं होतं की किती खर्च येऊ शकतो आपल्याला या महिन्याभराच्यात, हे तुम्ही कसं कॅल्क्युलेट केलं? तर आम्ही जाताना असं ठरवलं होतं की कुठेही आपल्याला लॉजवरती उतरायचं नाही. पहिली गोष्ट ठरवली होती. कारण आम्ही ठरवताना असेल की आपण धाडसी कार्यक्रम हा करतो तर असं कुठं हॉटेलमध्ये उतरावं असं कधी आम्हाला वाटलंही नाही. त्यामुळे आम्ही आमची जास्तीत जास्त सगळे जे मुक्काम आहेत ते टाटा मोटर्सचे रिजनल ऑफिस किंवा त्यांचे डीलर्सकडे त्यांनी काही सोय केली ते विचारलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑफिसमध्ये जायचं, त्यांना विनंती करायची आणि शेवटचा पर्याय म्हणजे आम्हाला पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशन हा आम्हाला खूप आम्हाला अख्ख्या प्रवासात साथ दिली. मॅक्सिमम आमचे मुक्काम जे ते रात्री पोलीस स्टेशन मध्ये झाले. आणि एखाद्या गावात उतरलो तिथं धर्मशाळा असेल, बरोबर आहे, तर त्या धर्मशाळेत उतरायचं, नाही तर मंदिर. अच्छा. पण आम्ही कुठेही पैसे खर्च होईल असं हे केलेलं नाही. पण आम्ही जाताना त्यावेळेला काय एटीएम नव्हते, मोबाईल नव्हते, त्याच्यानंतर काय क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असले काही प्रकार नव्हते. आम्ही इथून जाताना स्टेट बँक ऑफ इंडियाचे ट्रॅव्हलर चेक्स नेले होते. तर अंदाज आम्ही असा ठरवला की आपल्याला जाऊन येऊन 2000 रुपये खर्च येईल. अच्छा. म्हणजे अंदाज काढताना आम्ही 1500 रुपये काढला होता, पण जाताना आम्ही 2000चे असे 500-500 रुपयाचे ट्रॅव्हलर चेक्स बरोबर घेतले होते, प्रत्येकाने घेतले होते की वेळ आली की आपल्याला पैसे संपले की ते मोडायचे. बरोबर आहे. ही आम्ही
ती पण तयारी केली होती. अच्छा अच्छा. पण मग आता प्रवास सुरू झाला, 15 जानेवारीला प्रवास सुरू झाला, तर रस्त्यातला दिनक्रम काय असायचा? म्हणजे काय खाण्यापिण्यावरची बंधनं, काय खायचं नाही, का लिक्विड डाएटच फक्त ठेवायचं, ते कसं तुमचं होतं? म्हणजे ते 15 जानेवारी ही तारीख ठरली जाण्याची, आणि आता आपला कोणीतरी झेंडा दाखवायला पाहिजे ना जाण्यासाठी. तर मग आता काय करायचं, कोणाला बोलवायचं? तर त्यावेळेला पुण्याचे उपमहापौर सतीश देसाई होते, आणि ते खो-खोपट्टू होते, आणि पुणेकरांचा तो लाडका माणूस होता. तर म्हणलं आपल्याला एवढ्या मोठ्या प्रवासाला निघालो आहोत, तर आपल्याला सतीश देसाईंनाच बोलवायचं सकाळी. म्हणून मग त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला फ्लॅग ऑफ करायला याल का? तर म्हणजे येतो ना, काय हरकत नाही. मग 15 जानेवारीला आम्ही सकाळी निघालो. 4 जणांनी असं ठरलं की आधी पहिल्यांदा शनिवार वाड्यावर भेटायचं. मग शनिवार वाड्यावर सगळेजण आम्ही एकमेकाला भेटलो सकाळी 6:30ला. मग तिथून कसबा गणपती आणि जोगेश्वरीचं दर्शन घेतलं. केशरी वाड्यात जाऊन हार घातला लोकमान्य पुतळ्याला, आणि मग तिथून आम्ही 4 जण सारसबागेपाशी येऊन पोहोचलो की आता गणपतीचे दर्शन घ्यायचं. तर सारसबागेपाशी येऊन पोहोचलो. तर आता मजा अशी आहे की मी सायकलवर चाललोय, असंच प्रत्येक डिपार्टमेंटला 4 जण वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे होते. बरोबर आहे. 4 जण, एक जण इंटरनल ऑडिटचा होता, एक जण स्टँडर्डायझेशन डिपार्टमेंटचा होता, मी इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर म्हणजे ERC मधला होतो, डिझाईन मध्ये. तर सगळ्यांना माहिती होतं की आम्ही चाललो आहोत म्हणून. तर त्यामुळे आम्हाला सेंड ऑफ किंवा जाण्यासाठी म्हणून निरोप समारंभ म्हणून बघतो, तिथं पोहोचलो तर ही प्रचंड गर्दी, 300-400 लोक जमलेले. बापरे. ते असं सगळं वातावरण बघून आम्हाला इतकं ऊर भरून आलं की एवढी माणसं आपल्याला भेटायला आले तर एवढी आलेत. सगळ्यांनी आमचं 4घांचं टाळ्या वाजून स्वागत केलं. अच्छा. मग आम्ही म्हणलं ही सायकलला आम्ही पाठी लावली होती. माझा एक मित्र आहे रंजन फाटक म्हणून, त्याने आम्हाला असं इंग्लिशमध्ये छान अक्षरात पुणे टू कन्याकुमारी टू पुणे, हो पाहिलाय फोटो, असा तो फोटो लावून दिला होता. आणि ते सगळ्या सायकली आम्ही समोर सारसबागेसमोर उभ्या केल्या, आणि आम्ही अजून गणपतीचं दर्शन घेतलं. गणपतीचे दर्शन घेतलं, त्याला सांगितलं सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे. आणि मग तिथून आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर सगळ्या लोकांनी टाळ्या वाजून पुन्हा एकदा स्वागत केलं. आणि तेवढ्यात लोक हे आलेच, सतीश देसाई आले. पण ते त्या दरम्यान कित्येक लोकांना एवढं प्रेम दाखवलं आमच्यावरती की प्रत्येकाने येऊन आपापल्या चिठ्ठ्या, हे आम्हाला ऍड्रेस आहे, आम्हाला गाव चले जाओ, फोन नंबर आहे, असे प्रत्येकाने चिठ्ठ्या दिल्या. काही लोकांनी असे पैसे घेऊन आमच्या खिशात कोंबले, काही लोकांनी पाकिटातनं पैसे दिले. काय करतात काही कळत नव्हतं, पण प्रेमापोटी रख दो काम आहे गे, काम आहे गे असं म्हणून लोकांनी मदतीचा हात दाखवला. ते सगळे 4घांनी जे ज्यांना जे काय मिळालं ते सगळं खिशात घातलं. मग सतीश देसाई आले, त्यांनी सगळ्यांच्या फोटोला त्या लावलेल्या समोरला हार घातला आणि हातामध्ये एक गजरा बांधला, आणि त्यांनी झेंडा दाखवला, शिट्टी वाजवली, आम्ही निघालो. अच्छा. तर तो इतका उत्साह प्रचंड होता त्याच्या वातावरणात. तर तुमच्याबरोबर आम्हाला काहीतरी प्रवास करायला मिळावा म्हणून काही लोक आमच्या बरोबर कात्रज घाटापर्यंत आले. काही जण त्या ग्रँड हॉटेल पर्यंत आले, शिरवळच्या तिथपण काही आले. मग तिथे सगळ्यांनी मिळून चहा घेतला. आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. अच्छा. पुढच्या प्रवासाला लागला तरी त्याच्यातला एक मित्र आमचा असा होता की तो म्हणला नाही मी तुमच्या बरोबर साताऱ्यापर्यंत येणार. मग आम्ही सगळेजण खंबाटकी घाट ओलांडून तिथे गेलो. तर आता हे सगळं रस्त्यामध्ये शिरवळ ओलांडलं की आजही तुम्हाला तिथे पाणपोई पाहायला मिळते, जी हेमाडपंथी आता ती पडली आहे जवळजवळ, पण अजूनही शिल्लक आहे. तिथं आम्ही सगळेजण बसलो. म्हणलं काय काय लोकांनी काय दिलंय, म्हणलं जरा बघूयात खरं. म्हणून सगळ्यांनी रुमाल टाकला, सगळ्या खिशातलं जे सगळ्यांच्या आणलेलं होतं ते खाली टाकलं. मग कोणी चिठ्ठ्या पत्ते दिलेले होते. मग आम्ही एक वही केली होती, 2 वह्या होत्या आमच्याकडे. त्यात प्रत्येकाने दिलेले ऍड्रेस, कोणी कोणी काय काय दिलेले होते ते सगळे नोंद करून घेतली आणि सगळे पैसे मोजले. आणि 4 म्हणून आम्हाला 468 रुपये आम्हाला आले. बरेच होते म्हणजे त्या काळचे 468 म्हणजे मोठी रक्कम होती. मग ते तेव्हा ठरलं की बाबा तो अरविंद त्रिभुवन जो होता आमचा मित्र, तो ऑडिटचा होता, त्याला म्हणलं तू हे पैसे सांभाळायचे, हिशोब तूच ठेवायचा. बाकी लिडरशिप जी आहे ते, मी ग्रुप लिडर होतो, ते म्हणले मी सांभाळतो. आणि बाकीच्यांना सांगितलं होतं की तुम्ही
आपण चालताना 2 मागं 2 पुढे असेच चालायचे. हो आम्ही काही नियम केले होते बरोबर आहे बरोबर आहे. की दोघांच्या मध्ये अंतर साधं 100 किंवा 400 मीटर पेक्षा जास्त नसावं असे नियम केले होते. मग ते सगळे पैसे गोळा करून त्याच्याकडे दिले आणि त्याला सांगितलं इथून पुढे तू सगळं सांभाळायचं. अच्छा. असं करून तो पहिला दिवस आमचा अगदी आनंदात पार पडला. पहिल्या दिवशी मुक्काम आमचा साताऱ्याला झाला. बरोबर आहे बरोबर आहे. सारसबागेच्या गणपतीचं तुम्ही दर्शन घेतलं आणि निघालात. त्याच्यावर विचारतो, विघ्नहर्ता गणेश तर होताच तुमच्या बरोबर, पण तरी सुद्धा आता एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये काही अडचणी आल्या असतील, काही संकट तुमच्यावर आली असतील, तर अशी काही आठवण आहे का? आणि जर समजा असेल तर ती संकट तुम्ही कशी परतवून लावली, त्यातनं बाहेर कसे पडला? संकट तर भरपूर आले. अच्छा. त्या सगळ्यावर मात केली. आणि या पाठीमागे सुद्धा प्रेरणा जी आहे ती परतच स्वामी विवेकानंदांची. आणि मी स्वतः स्वामी समर्थांचा भक्त असल्यामुळे बरं स्वामींनी प्रत्येक संकट आमचं दूर नेलं. ओके ओके. त्याचं पहिलं संकटच म्हणजे आम्हाला साताऱ्याला पोहोचलो आणि तिथे कमलाकर गद्रे म्हणून होते. बरं बरं. जे संघाचे स्वयंसेवक होते त्यांच्या घरी उतरलो होतो. आणि रात्री जेवण करून वगैरे गप्पा मारून झाल्या, आम्ही झोपलो. सकाळी उठलो 6ला निघायचं म्हणून. 6ला उठलो आणि प्रातर्विधीला गेलो. त्यावेळेला काही कमोड वगैरे असा प्रकार तो खाली बसलो तो उठता येईना. अच्छा. पहिल्याच दिवशी एवढे सगळे स्नायू आखडलेले होते. राईट राईट. आणि अरे बापरे म्हणलं आता अशक्य आहे आपल्याला पुढे जाणं. म्हणजे मला तिथं सगळे निगेटिव्ह थॉट सुरू झाले की आता काही खरं नाही आपलं म्हणून. मग आम्ही उठलो आणि मग सकाळचे आमच्या ठरल्याप्रमाणे सकाळचे सगळे वॉर्मअप एक्सरसाइज केलं. मग थोडं बरं वाटलं, मोकळे झाले पाय. परत एक निगेटिव्ह थॉट आला. तो थॉट असा आला की काय आपण चाललो एवढ्या लांब, काय मिळणार आहे जाऊन, त्याच्यापेक्षा आपल्या घरी तेव्हा टीव्ही नवीन मार्केटमध्ये आला होता आणि आम्ही नुकताच घरी टीव्ही अच्छा बर 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 टीव्ही घेतला होता. इसी टीव्ही. हो इसी टीव्ही राईट. आणि ते आता आपला गजरा कार्यक्रम बुडणार. तेव्हा गजरा कार्यक्रम हा एक खूप प्रसिद्ध सगळ्यांचा आवडणार. ह्या कार्यक्रमाला आपण बुकणार, आपण करायचा का विचार, माघारी जायचं का असं एक थॉट फक्त अख्ख्या प्रवासात येऊन गेला. पण तो आला तो तेवढ्या क्षणापुरताच होता. अच्छा अच्छा. मग पुढच्या प्रसंगाला आम्ही पुढे निघून गेलो सायकलवरती. पुढे काही झालं नाही. आणि नंतर ते एवढं रुटीन होऊन गेलेलं होतं अख्ख्या प्रवासामध्ये की सकाळी 6ला उठणे, सायकल सकाळी आवरायचे, सायकलला ऑइलिंग करणे, सकाळचं वॉर्मअप करून निघायचं, रस्त्यात नाश्ता करायचा. रस्त्यामध्ये जाताना आमचं एक रुटीन ठरलेलं असायचं. बाहेर पडताना पहिल्यांदा गणपती स्तोत्र म्हणायचो आम्ही आणि मग रामरक्षा, मारुती स्तोत्र असं म्हणत पुढे जायचं. नंतर मग मराठी गाणी म्हणायची. नाही तर मग कधी कधी आम्हाला हे काय म्हणतात शौर्य गीतं म्हणायची. उठा राष्ट्रवीर हो असं म्हणत निघालो की बाहेर आम्हाला स्फूर्ती यायची आणि आम्ही तो निघायचो. म्हणजे पहिले 35 ते 40 किलोमीटर प्रवास हा सकाळी काही न खाता काही न करता आम्ही करायचो. बरोबर आहे. आणि मग आमच्यात एक जण चंद्रकांत पवार म्हणून होता, तो सांगायचा माझ्या पेट्रोल संपलेलं आहे, आता मी पुढे जाऊ शकत नाही. मग आम्ही थांबायचो, जे असेल तिथे चहा पाणी नाश्ता जे मिळेल ते खायचं आणि पुढच्या मुक्कामाला जायचं की पुढच्या प्रवासाला सुरुवात व्हायची. करेक्ट. मग ह्याच्यामध्ये आम्हाला काय व्हायचं की आम्ही एक गाव सोडून दुसऱ्या गावात जायच्या आधी कुठेतरी एक नदी लागायचीच आम्हाला हमखास. आणि नदी दिसली की आम्हाला खूप आनंद व्हायचा. आम्ही सगळेजण सायकल बाजूला लावायचो, त्या नदीमध्ये जायचं, मस्त आंघोळ करायची, आपले कपडे सगळ्या सायकलवरतीच वाळत टाकायचे, परत सॅक भरायची आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. बरोबर आहे. मग असं आम्ही एक ठरवलं होतं की दिवसभरात जेवणाच्या आधी आमचं रोजचं टार्गेट असायचं साधारण 100 ते 125 किलोमीटर हा प्रवास झालाच पाहिजे रोज. म्हणजे आम्ही मॅपमध्ये ठरवायचो आजचं मुक्कामाचं ठिकाण कुठे आहे, तर त्याच्यातला निम्मा प्रवास जेवणाच्या आधी व्हायलाच पाहिजे. मग जेवणाच्या तिथे थांबायचो, जेवण करायचं आणि परत आम्ही तिथून गाव सोडून बाहेर कुठेतरी मेन रस्त्याला लागलो की तिथं झाडं सगळीकडे असायचे. एका झाडाखाली सायकली लावायच्या आणि चक्क झोपून घ्यायचं, ताणून द्यायची. तास 1.5 तास झोप दुपारची काढायची, उन्हाचं कुठेही जायचं नाही. बरोबर. 3:30-4ला परत सायकलिंग सुरुवात करायची ते संध्याकाळी 6 पर्यंत. अच्छा. किंवा अगदी एखाद्या दिवशी ताणलं जायचं की मुक्कामाच्या ठिकाणी येत नाही, रस्त्यात उलट वारं यायचं, घाट लागायचे, त्रास व्हायचा. मग त्यावेळेला स्पीड कमी व्हायचा आमचा
मग दमछाक व्हायची. पण नाही, आज आपलं ठरलेलं टार्गेट प्रमाणे त्या गावाला पोहोचलंच पाहिजे. मग आम्ही तिथं रात्रीचा थोडासा अंधारात प्रवास व्हायचा. मग आमच्या बरोबर सॅकनी घेतलेल्या बरोबर सॅकमध्ये असलेल्या बॅटऱ्या काढायच्या, त्या सायकलला लावायच्या आणि पुढचा प्रवास करायचा. अच्छा अच्छा. तुमच्या पुस्तकात एक उल्लेख आहे, ते केरळमध्ये काहीतरी हत्ती तुमच्या मागे लागला होता. हो आहे ना. तो काय प्रसंग होता? कसं काय मागे लागला हत्ती? असे खूपच प्रसंग आहेत. तर मी तर म्हणतो सगळ्यांनी पुस्तकं वाचावं, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त बरोबर त्यातले अनुभव चित्त थरारक काय काय अनुभव आलेले आहेत ते लिहिलेले आहेत. तो प्रसंग असा आहे की बेंगलोर म्हैसूर आम्ही पूर्ण केलं आणि म्हैसूरवरनं आम्ही उटीकडे जायला निघालो. तर तिथं साधारणतः सध्या 50 ते 52 किलोमीटरचा घाट आहे, मोठा कारवारचा घाट आहे. बरोबर. तर जातानाच लोकांनी आम्हाला सांगितलं होतं खाली की तुम्ही चाललात खरा, सगळं जंगल आहे आणि जंगलाची शॉपदर रस्त्यावर येतात, तेव्हा तुम्ही सावध राहा. नाही तर तुम्ही असं करा म्हणे की सायकल ट्रकवर टाका आणि मग तेवढं पास करा 52 किलोमीटर परत सायकलवर जा. म्हणलं नाही, बरोबर, आम्ही सायकलवर आलेलो आहोत आणि सायकलवरतीच जाणार. ओके. त्यामुळे आम्ही आता माघार घेणार नाही. आणि केली सुरुवात, आम्ही चढ चढायला सुरुवात केली. घाट होता त्यामुळे थोडीशी दमछाक झाली आणि किर्र झाडे दोन्ही बाजूला दिसायला सुरुवात झाली. आणि मग थोडस आम्हाला भीती सर्र झालं की अरे आता आपल्याला खरं घाटात आपण सुरू झालेलं आहे. आणि वाहनं खूप तुरळक, करेक्ट. एखादी ट्रक दिसायची आलेली, एखादी ट्रक पुढे असेल, असे जम्मत 200 मीटरचं अंतर असलेले असं ठिकाण. असं करत करत आम्ही एका ठिकाणी दमछाक झाली म्हणून थांबलो आणि पाणी प्यायला सुरुवात केली. बाटली काढली. बाटली म्हणजे आम्ही सकाळी उठताना जे वॉटर बॅग असायची ती सुद्धा कशाची, कापडी वॉटर बॅग. हो. त्यावेळेला असे प्लास्टिकच्या वगैरे असलं काही प्रकार नव्हता. इव्हन बिस्लरी, अच्छा, बिस्लरीचा जन्म सुद्धा झालेला नव्हता. अच्छा. त्यावेळेला ते सकाळी निघताना जे बाटली भरलेली असायचं ते पाणी असायचं आणि ते पाणी पिण्यासाठी म्हणून आम्ही थांबलो. आम्ही सायकल स्टँडवर लावली आणि तिथं बाटली काढली, तोंडाला लावणार एवढ्या चारी बाजूने 10-15 माकड आली. बर. तिथून आणि काहीतरी त्यांना अपेक्षित होतं हे माणसं थांबले, यांना काहीतरी खायला द्या. आम्ही काय, आमच्याकडे काहीच खायला नव्हतं. आणि म्हणलं 2 तोंडाला बाटली लावलेली तशीच टाकली. म्हणलं पळा आता, इथं थांबायला हरकत नाही. थांबलं तर आपल्यावरती हल्ला करते. हे काय पाळीव माकडं नाहीये. ती बाटली तशी सायकल अडकवली आणि चालायला सुरुवात, सायकल करायला सुरुवात केली. त्या माकडांनी जवळजवळ आमचा एक अर्धा 1 किलोमीटर पाठलाग केला. बापरे. म्हणून हुश सुटलो बाबा, आता येत नाही. म्हणून आम्ही ते पुढं परत थांबलो. परत जे अर्धवट राहिलेलं पाणी प्यायचं होतं ते पाणी पिलं आणि पुढचा घाट चढायला सुरुवात केली. पुढचा घाट सुरुवात केल्यानंतर एका टर्नवरती पुढे आलो तर खालनं एक हत्ती आला. अच्छा. मोठी चित्कार देत आणि त्याने सोंड हलवली आणि आम्हाला ते लांब दिसत होतं की हा रस्त्यात येऊन थांबलाय. आता काय करायचं, तर आम्ही त्याच्या जवळपास जायचा प्रयत्न केला, तसा तो आमच्या दिशेने यायला लागला हो करत. मग आम्ही फारच घाबरलो. सायकल उलटी फिरवली, परत उत्तराच्या बाजूने सायकल परत उलटीकडे बाजूने यायला लागलो सुरुवात. अच्छा. जवळजवळ आम्ही 100-200 मीटर माघारी गेलो आणि थांबलो. आता काय करायचं, डिसिजन काय घ्यायचा. तेवढ्यात एक मागणं ट्रक आली. तर त्या ट्रक आला तर मी त्याला म्हणलं रुको रुको रुको. तो थांबला. क्या हो गया, क्या हो गया. तर त्याला सांगितलं की बाबा असं असं झालेलं, म्हणजे एक हत्ती आहे आणि तो आम्हाला जाऊ देत नाही पुढे. असं म्हणल्यानंतर तो हसायला लागला ड्रायव्हर. म्हणलं क्या हुआ, अरे हमें मालूम है वो गुंगा हाती आहे. अच्छा. म्हणजे हो म्हणले, आमच्या रस्त्याला हा प्रवासात नेहमीच भेटतो, हा मध्ये रस्त्यातून उभा राहतो, आम्ही हॉर्न वाजवतो 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 मग तो बाजूला होतो. फिकर मत करो, हमारे साथ राहो. म्हणून आम्ही ट्रक ड्रायव्हरच्या या बाजूनी उजव्या बाजूनी आम्ही सायकली काढल्या आणि आलं. बघतो तर तो तिथंच थांबलेला होता. मग त्या ड्रायव्हरनी ती ट्रक त्याच्या जवळ नेली, अशी हॉर्न वाजायला जोरात. मग त्यांनी तोंड फिरून तिकडच्या बाजूला असा केला. मग आम्ही ड्रायव्हरच्या बाजूने ट्रकचं कव्हरेज मिळालं, थोडक्यात कव्हरेज मिळालं आणि तिथून बाहेर पडलो. तर म्हणलं सुटलो. बरोबर बरोबर. मग ड्रायव्हरला आम्ही थँक्स वगैरे म्हणलो. त्याने आम्हाला आग्रह केला, कशाला म्हणे पुढे चालताय, बसा ट्रक मध्ये, आपण जाऊ उटीपर्यंत. म्हणलं नाही,
आम्ही सायकलवरती आलोय आणि आम्ही सायकलने जाणार. करेक्ट, तेच ध्येय आहे आमचं. तेच ध्येय आमचं. म्हणलं आम्हाला तेच तर सगळं अनुभवायचं आहे आम्हाला म्हटलं. करेक्ट करेक्ट करेक्ट. पण ते जीवाशी वेतू नये हा उद्देश म्हटलं. म्हणून म्हणलं आम्ही फक्त तुम्हाला हे केलं, काही हरकत नाही म्हणे, तुम्ही चालत राहा, आमची ट्रक मागं पुढे असते येत असतात, हे रोजच आहे आम्हाला. करेक्ट करेक्ट. 81 सालामध्ये सर मोबाईल नव्हता, बरोबर आहे, जीपीएस वगैरे काही नव्हतं, फक्त नकाशा तुमच्या जवळ. जसं तुम्ही म्हटलं की दक्षिण भारताचा संपूर्ण नकाशाची प्रिंट तुम्ही काढली होती आणि प्रत्येकाकडे दिली होती. तर फक्त नकाशावरनं तुम्ही हे कसं ओळखायचं की अमुक एक रस्ताच योग्य आहे किंवा या रस्त्यानेच आपल्याला पुढे जाऊन आपण इच्छित स्थळी पोहोचू शकू, हे तुम्ही कसं सगळं ट्रेस करायचं? नाही, आम्ही रोज रात्री एक आमची झोपताच्या आधी आमची एक सवय असायची की प्रवास करून थांबला, जेवण केलं, घरी जिथं मुक्कामान असेल तिथे जायचं आणि पहिलं काम काय असेल तर दैनंदिनी लिहायची. आज दिवसभरात काय घडलं ते लिहून काढायचं. बर. ठळक गोष्टी फक्त. आणि ते लिहून झाल्यानंतर पूर्वीच्या काळी 6 पैशाचे कार्ड मिळायचं, पोस्ट कार्ड. बर बर बर. मग तिथून आज आम्ही किती प्रवास केला, 2 ओळीत पत्र लिहायचं आपल्या ओळखीच्या नातेवाईकांना किंवा घरी, ते पत्र लिहायचं. आणि ते सगळं झाल्यानंतर मग मॅप मांडायचा खाली आणि स्केच पेनने आपण कुठपर्यंत प्रवास केला ते मार्क करायचं. अच्छा. आणि इथून पुढचा प्रवास रोजचा ठरल्याप्रमाणे मग 150 किलोमीटर किंवा 125 किलोमीटर करायचा. मग आम्ही त्या मॅप मध्ये बघायचो कुठलं गाव येते. म्हणजे ऍक्च्युअल आम्ही प्लॅन मध्ये ठरवलंच होतं कुठलं आहे, पण तरी बघायचो आम्ही कुठलं गाव आहे. मग तिथं एक स्पॉट मारून ठेवायचं, इथपर्यंत आज आपल्याला जायचं. मग रस्त्यातली आम्ही कुठली गावं लागणार आहेत हे प्रत्येक जण वाचायचो आम्ही की एवढी गावं लागणार आहेत. अच्छा. या इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं. मग त्याच्यामध्ये आम्हाला कळतं आता आज रस्त्यात आपल्याला किती घाट लागणार आहेत, कशी एरिया आहे, कुठल्या स्टेटमध्ये आहोत आपण स्टेटची बॉर्डर ओलांडणार आहोत का, हे आम्हाला ते मॅप वरनं कळायचं. आणि मग सकाळी आणि महत्वाचं जे आम्हाला रस्त्यावरनं जे काही मैलाचे दगड असतात, मैलाचे दगड, आम्हाला शेवटपर्यंत आम्हाला साथ दिली. ओके ओके. एक प्रादेशिक भाषेमध्ये अक्षर असायचं आणि इंग्लिशमध्ये. राईट राईट. त्याच्यामुळे आम्ही तिथं पोहोचायचो. ओके. आणि गावात शिरल्यानंतर मग तिथली जे लोक असतात स्टेट लेवलची, बरोबर आहे, ते केरळ सोडलं तर आम्हाला कुठेच प्रॉब्लेम आला नाही. अच्छा. म्हणजे कर्नाटकात सगळीकडे, तामिळनाडूमध्ये सुद्धा आम्हाला सगळे हिंदी भाषिक भेटले, कारण कुठेच प्रॉब्लेम आला नाही. आणि सगळ्यांनी चांगली मदत केली, सहकार्य केलं. केरळमध्ये मात्र कोणीच मराठीत बोला, हिंदीत बोलायला तयार नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि इंग्लिशमध्ये सगळं तुम्ही बोला. आणि जेव्हा खेडेगावात फिरत असतात त्या लोकांना इंग्लिशही येत नाही. बरोबर. तेवढा फक्त प्रॉब्लेम आला. बरोबर आहे. पण नकाशावरती आम्ही व्यवस्थित गेलो आणि व्यवस्थित आलो. अशी एखादी आठवण आहे का की जायचं होतं एकीकडे आणि गेला दुसरीकडे, रस्ता चुकून, असं काही झालंय का एवढं सगळं असून सुद्धा? हो, झालंय ना. अच्छा. तो किस्सा असा आहे की आम्ही इलकल सोडलं. इलकल म्हणजे इरकली साड्या बांधतात ते गाव, चिल्लाळांचं गाव. सगळ्या त्या गावात 70-80 माग आहेत आणि तिथं इरकली साड्या बांधतात प्रत्येक. ते काशीनाथ चिल्लाळ म्हणून आहे, त्यांच्या घरी आम्ही उतरलो होतो. आणि मग तेही संघाचे स्वयंसेवकच होते आणि संघाच्याच कार्यालयात आम्ही त्याशी मुक्काम होतो. सकाळी आम्ही तिथून 6ला सुरुवात केली सायकलिंगला. 2 स्वयंसेवक आम्हाला रस्त्यापर्यंत पोस्ट करायला आले होते. सुरुवात झाली सायकल. नेहमीप्रमाणे 2 मागं 2 पुढे असे आम्ही चालत होतो. तर मी आणि सैंदाने पुढे होतो आणि अरविंद त्रिभुवन आणि चंद्रकांत पवार मागे होते. आणि आम्ही प्रवास सुरू केला. प्रवास सुरू केल्यानंतर थोडा वेग आला, आम्ही पुढे होतो, ते थोडे मागे राहिले होते आणि बऱ्यापैकी अंतर पडलं आमच्या दोघांमध्ये. म्हणजे असे दृष्टीला दिसेना इतकं अंतर पडलं. काय झालं म्हणून आम्ही थांबलो रस्त्यात. तरी दिसेना. आता काय करायचं म्हणलं, आता परत माघारी जायचं ना, काहीतरी प्रॉब्लेम आलाय म्हणलं. म्हणून आम्ही परत माघारी आलो. 1 किलोमीटर आल्यानंतर पवार आपल्या हातात सायकल घेऊन चालत होता. काय झालं, सायकलची चेन तुटली. बरं, आम्ही घेतलेलं किट जे होतं त्याच्यामध्ये सायकल चेन वगैरे असं काही आम्ही आणलेलं नव्हतं. बरोबर. आता काय करायचं म्हणजे आता काही नाही, आपण काल रात्री जो मॅप रिडिंग केला त्याच्याप्रमाणे हायरला तू जा, सायकल दुरुस्त कर आणि आपलं मुक्काम ठिकाण कुठलं आहे, चित्रदुर्ग, तिथे जाऊन तू आपली काही व्यवस्था होती का बघ. त्याला पैसे दिले, ट्रक थांबवले. हा लेके जाता हूं हरिवर, कुछ प्रॉब्लेम नाही आहे म्हणून सायकल त्याची वर टाकली आणि त्याला बाय केला. आणि आम्ही आपले 3 जण परत सायकल चालवायला सुरुवात केली. आम्ही बिंदास नेहमीच्या प्रमाणे रस्त्यात चहा नाश्ता पाणी करत म्हणलं आज झोपायचं नाही पुढे रस्त्यामध्ये आज, कारण का हा पुढे गेलेला आहे, यांनी काय व्यवस्था केली. बरं, आणखीन आमचं असं एक ठरलेलं असायचं की
समजा मागं पुढे झालं, चुकामुक झाली, तर 2 ठिकाणं ठरलेली असतात त्याच्यात. तुम्ही रस्त्यावरून आत जाताना पहिलं लागेल ते पोस्ट ऑफिस किंवा एसटीचा स्टँड, ही 2 ठिकाणं ठरलेली असायची. इथं तुम्ही उभं राहायचं, आम्ही तिथे येऊ. त्याच्याप्रमाणे त्याला सांगितलं होतं की तू गावचं पोस्ट असेल तिथे येऊन थांब चित्रदुर्गापाशी, किंवा बस स्टँडवरती आहे, एसटी स्टँडवरती आहे. आणि आम्ही गेलो पुढे. प्रवास न थांबता न झोपता आम्ही त्या दिवशी प्रवास केला. चित्रदुर्गमध्ये पोहोचलो. चित्रदुर्गमध्ये पोहोचलो तर कुठं काय पत्ताच नाही त्याचा. आम्हाला वाटलं हा म्हणजे छान पुढे जाऊन व्यवस्था करेल वगैरे, तो त्याचा पत्ताच नाही. आता काय करायचं. मग तो शेजारी तिथं पानपट्टीवाला माणूस होता, त्याच्याशी बोललो. म्हणणार हाफ पॅन्ट आणि असं पिवळा टी शर्ट, टाटा लोगो, गॉगल असे. आमच्यासारखाच असं कोणी माणूस इथं आला का? ते म्हणले कोण नाही आला इथं म्हणे. अच्छा, आता काय करायचं म्हणलं. मग समोर एसटी स्टँड होता, समोर चहा वगैरे घेतला आणि मग विचार करत होता आता काय करायचं, काय झालं असेल. म्हणलं येईल मागं पुढे असेल येईल. मग त्याला सांगितलं अरविंद त्रिभुवनला असं करा. आपलं म्हणलं पोस्ट ऑफिस पण ठरलं होतं ना, तो एखादा पोस्ट ऑफिसमध्ये थांबला असेल, तिथे जाऊन बघ. तो तिकडे पोस्ट ऑफिसमध्ये बघायला गेला. तोपर्यंत आम्ही आपल्या एसटी स्टँडवर थांबलो. थोडा अर्धा एक तासाने तो आला. म्हणला तिथे कोणी नाहीये म्हणे. तोपर्यंत संध्याकाळी 7, 7:15 झाले होते. आता काय करायचं म्हणलं. आता ते मुक्कामाची तर काय सोय आधी करायला पाहिजे म्हणून आसपास विचारलं तर म्हणे इथं कुठली धर्मशाळा नाही, काही नाही. मग काय करायचं. मग एकाने इथल्या माणसाने सुचवलं की इथं म्हणे प्रवास मंदिर आहे, तिथं जा म्हणे. प्रवास मंदिर म्हणजे थोडंसं एक वेगळं वाटलं, पण म्हणे डाकघर किंवा बंगला असतात ना मोठ्या लोकांना उतरण्याचं, तसं होतं ते. तर तिथं तुमची सोय होईल. म्हणून आम्ही 2 जण तिथं थांबले एसटी स्टँडवरती. आम्ही ते शोधून काढलं ते प्रवास मंदिर. तिथे गेलो, विचारलं. म्हणलं आम्ही असं सायकलिस्ट आहोत, काही रात्रीची मुक्कामाची सोय होईल का? तो म्हणला नाही, हे आहे VIP आलेले आहेत आणि कोणाला अलाउड नाहीये. आता काय करायचा प्रश्न पडला. राहायची पण सोय नाही, हा इकडे पत्ता बेपत्ता झालेला. मग त्या रिसेप्शनिस्टवर जो होता रिसेप्शनिस्ट, त्याला काउंटरवर त्याला आणला, अरे बाबा एवढा लांबून प्रवास करून आलेले, काहीतरी सोय कर आमची. एवढा मोठा डाक बंगला, कुठेतरी एखादी रूम असेल, कार लावतात त्या कार पार्किंग मध्ये कुठेतरी जागा द्या आम्हाला रात्री पडायसाठी म्हणून. त्याला काय असं वाटलं कोणास ठाऊक. म्हणलं बरं ठीक आहे, किती जण आहात? म्हणलं 4 जण आहोत. असं करा म्हणले, हे रिसेप्शनिस्ट काउंटर आहे, याच्या मागच्या बाजूला तुम्ही झोपा आणि सकाळी 6च्या आत निघून जायचं. तयार असेल तर मी तुम्हाला परमिशन देतो माझ्या अथॉरिटी खाली. म्हणलं बाबा ठीक आहे, चल दे. मग ते सॅक ठेवल्या, सगळं झालं. आम्ही तिथं थांबलो. तर अर्धा एक तास असाच गेला. 8 वाजून गेले, 8:30 झाले. परत सायकली काढल्या. 2 जण तिथंच थांबलेले होते एसटी स्टँडवरती. परत तिथे गेलो. आलाय का नाही आला. म्हणलं असं करू, आपण आता जेवण करून घेऊ. म्हणून मग हॉटेलला जाऊन आम्ही जेवण केलं. आणि त्या पानपट्टीवाल्याला सांगून आलं की बाबा असा माणूस आला तर त्याला सांगा आम्ही प्रवास मंदिरात उतरलं, त्याला तिथे पाठवा. मग आम्ही परत आलो इकडं, जेवण केलं आणि सॅक ठेवले आणि तिथं बसलो त्या प्रवास मंदिराच्या रिसेप्शन काउंटरवरती. पडलो. थोडं पाठ हे आले, भरून आली ती. सॅक पाठीशी घेतली आणि पडल्या क्षणी समोर मोठा कर्नाटकाचा नकाशा लावलेला होता. आणि नकाशा बघत होतो मी, आपण कसं आलो, काय आलो. आणि एकदम लख्ख प्रकाश पडला, काय घोटाळा झाला असेल म्हणून. तर तो घोटाळा असा झाला होता की रस्त्यामध्ये हरिहर नावाचं गाव आहे आणि दुसरीकडं एक फाटा फुटतो, तिथून 60 किलोमीटरवरती हरिहर नावाचं गाव होतं. तर माझा घोटाळा असं लक्षात आला की त्याच्याही लक्षात आलं नसेल पवारच्या, म्हणलं आमच्याही लक्षात आलं नाही की हा हरिहरला उतरून चित्रदुर्गला यायचं, तर तो हरिहरला गेलाय पुढं, असं झालं असावं. आणि मग ते सगळ्यांना मी सांगितलं. ते म्हटलं हो अशी होण्याची शक्यता आहे. मग म्हटलं आता काय करायचं. तर म्हणलं चला आता परत जाऊन तिथं आपण वर एसटी स्टँड. बरं कम्युनिकेशनचं काहीच नाही. तेच म्हणलं, मोबाईल नाही, काही नाही, अवघड आहे म्हणजे मग एकदा म्हणलं नाही आपण पोलिसकडे कंप्लेंट करू. म्हणलं नाही काही करू नका, हा आपला प्रदेश नाहीये, ओळखीचे नाही, आपल्याला भाषा येत नाही. करेक्ट, आपण कर्नाटकात आहोत, काही करू नका, बघू होईल म्हणलं काय.
म्हणून आम्ही तिथे जाऊन थांबलो. 10 वाजले, 10:30 वाजले. म्हटलं ते तर आधी फिक्स करून येईल, रात्री तिथं पडायची सोय होणार आहे. तेवढंच म्हणलं लक्षात आलं, हा समजा रात्री आला तर याच्या आधी काहीतरी जेवणाची सोय केली पाहिजे. म्हणून मग त्या हॉटेलवर जाऊन सांगितलं की आमचा एक आजूबाजून येणार आहे, त्याच्यासाठी 1 ताट ठेवा तुम्ही. ठेवतो की म्हणलं, काय हरकत नाही. 12 पर्यंत हॉटेल चालू असतं. आणि तिथं 11, 11:15 वाजता हा धावा टाकत अच्छा रात्रीचे तो तिथं आला. आम्हाला लक्षात आलं होतं काय झालं, काय गोंधळ झाला असेल. हा हरियूरला निघून गेला. बापरे. आणि त्याला ते उलट पडलं परत 40 किलोमीटर प्रवास करायचा. करेक्ट. मग आल्या आम्हाला इतका आनंद झाला, आम्ही एकमेकाला मिठ्या मारल्या की आपण भेटलो परत एकत्र आलो म्हणून. आणि मिठ्या मारून 2 मिनिटं झाले नसते, कडकडून भांडलो आम्ही सगळे की तुझी चूक तुझी चूक तुझी चूक. म्हणलं आता सगळे शांत व्हा, तुझ्यासाठी इथे ताट ठेवलंय, ते आधी तू जेवून घे. करेक्ट करेक्ट करेक्ट. मग आम्ही तिथे गेलो तर जेवला. मग त्याचा राग आणि पोटात लागणे दोन्ही शांत झाले. मग प्रवास मंदिरात येऊन त्या रिसेप्शनिस्ट काउंटरच्या मागच्या बाजूला पडलो. ते सकाळी 6ला उठल्यासाठी बरोबर त्या रिसेप्शनिस्ट वाल्याने उठवलं, उठा. मग परत सॅक्स कॅरियरला लावल्याने पुढचा प्रवास सुरू झाला. असे अनुभव म्हणजे रस्ता चुकणे हा असा म्हणजे विदाऊट मोबाईल त्या काळात प्रवास करणं म्हणजे आजकाल आपण इमॅजिन करू शकत नाही की विदाऊट मोबाईल ही आता मोबाईल बेसिक नीड मध्ये येते ऍक्च्युली आता. अगदी की शक्यच नाहीये की एवढं या काळात म्हणजे प्रवास करणं. पुढचा असं मनात येतं की आता करत करत तुम्ही पोहोचलेला आहात कन्याकुमारीला. ठीक आहे. विवेकानंद स्मारक ज्या प्रेरणेने तुम्ही एवढा सगळा मोठा प्रवास सुरू केला, तर तिथले अनुभव काय होते? म्हणजे त्या विवेकानंद स्मारक जो आपण इतर ठिकाणी बघितलेलं आहे की बोटीने प्रवास करून तिथे पोहोचायचं आणि ध्यान मंदिर आहे खाली, आणि ध्यान मंदिरात गेल्यानंतर तुम्ही असा उल्लेख केलाय की तुम्हाला यायची इच्छाच झाली नाही परत पुण्याला. तर तिथले जरा अनुभव आम्हाला ऐकायला आवडते. कोचीन त्रिवेंद्रमवरनं आम्ही ह्याला पोहोचलो, कन्याकुमारीला पोहोचलो. ते साधारणतः दुपारचे 12:30-1 वाजलेले होते. आम्ही सगळ्या लोकांनी जोरदार छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी असा आवाज टाकत आत शिरलो. आत शिरल्याबरोबर हे आवाज ऐकल्यानंतर एक जण धावत आला. कुठून आला वगैरे. तो मराठी बोलायला लागला. म्हटलं तुम्हाला मराठी येते? हो म्हणे. मग आणखी मराठी येते म्हणलं एकमेकाला मिठ्या मारल्या. तर म्हणे मी इथल्या आश्रमामध्ये राहतो, मी इथे ट्रेनिंग घेतोय आणि माझं नाव म्हणे अविनाश काशीकर. ओके. तर 4 वर्षाचं ट्रेनिंग असतं इथं. आणि मग तुम्हाला यांचं कार्य करावं लागतं रामकृष्ण मिशनचं, स्वामी विवेकानंद केंद्रात. ते मी तिथं करतो. तर मग या बरं झालं, मला बरीच दिवसात मराठी बोलायला मिळालं, तुम्ही आलात. तर म्हणलं बरं ठीक आहे. आता मग आम्हाला त्यांनी रूम वगैरे दिली. ते पहिले सगळे सॅक तिथे टाकले रूम मध्ये आणि धावत पळत म्हणले तर पोस्ट ऑफिस कुठे सांगा, तर आहे ना आपल्या आतमध्येच म्हणे. तिथं आम्ही धावत पळत गेलो आणि तिथून तार केली घरी की वी रीच सेफली. करेक्ट. कारण घरच्यांना कळलं पाहिजे ना की पोहोचलोय. तर मग ते शब्द वाढायला लागले. मग काही आणखी शब्द कमी करता येईल का, कमी पैसे लागतील, असं करून ते शॉर्ट मध्ये ऍड्रेस तयार केला. आणि प्रत्येकाने पहिलं काम काय केलं असेल तर घरी कळवलं, तार केले. 3 रुपये मला अजून 67 पैसे चार्ज झाले होते. अच्छा अच्छा अच्छा. आणि मग परत काउंटरला आलो. त्या अविनाश त्याला म्हणलं आता आम्हाला उद्या 1 दिवस आम्ही मुक्काम करणार आहोत. आणि आता प्रचंड उत्सुकता समोर मला ते त्रिवेणी संगम दिसते, निळं पाणी दिसते, ते रॉक वरचं स्मारक दिसते. म्हणलं आज काही इथं रात्री झोप येणार नाही. तर म्हणे घाई करू नकोस म्हणे, जेवण करा. शांत आतमध्ये एक प्रदर्शनी लावलेली आहे, ती आधी पूर्ण प्रदर्शनी बघा. स्वामी विवेकानंदचं सगळं जीवनपट चरित्र आत तिथं केलेलं उभं, ते सगळं बघा. मग आपण सकाळी जाऊ, मी तुमच्या बरोबर येईल. त्यांनी प्रॉमिस केलं. पण म्हणलं बरं ठीक आहे, ते आम्हाला कन्याकुमारीचं मंदिर तरी आता संध्याकाळी बघायला काय हरकत, ते जाणं म्हणे अवश्य. मग आम्ही दुपारी परत विश्रांती घेतली आणि 5-5:30 तिथून निघालो. आणि त्यावेळेला काही तो बरोबर आला आणि तुम्ही कन्याकुमारीच्या मंदिराला जाऊन या. मग आम्ही कन्याकुमारीचं मंदिर पाहिलं. ते कन्याकुमारीचं मंदिर अतिशय सुंदर सुबक आहे. म्हणजे ते पार्वतीचंच मंदिर आहे. आणि जे रॉक जो आहे त्या रॉक वरती स्वामी विवेकानंदांनी 3 दिवस साधना केलेली आहे. आणि त्याच जागेवरती पार्वतीने पण
एका पायावर उभं राहून साधना केलेली आहे, म्हणून तिथे श्रीपाद मंडप म्हणून आहे. म्हणजे त्या देवीचा एकच पाय उठलेला आहे. हा. तर त्याच्या भोवती पण एक सुंदर हे बांधलेलं आहे, मंडप बांधलेला आहे. आणि मग त्याच्या पाठीमागे स्वामी विवेकानंदांचं स्मारक बांधलेलं आहे. तर त्या कन्याकुमारीचं ते मंदिर आहे. तर त्यावेळी तिथल्या पुजाऱ्यांनी असं सांगितलं की या कन्याकुमारीच्या मंदिराच्या नथीमध्ये हिरे आहेत. आणि ते सूर्यप्रकाश पडला की त्यातनं रिफ्लेक्शन येतं आणि कोळ्यांना मासेमारी करता येईना. म्हणून मग त्यांनी तिथे शेवटी भिंत बांधून घेतली. असे सुंदर हिऱ्याचे दागिने असलेले, दागिन्यांनी मळलेली अशी ती स्वरूप सुंदरिणी अशी ती मंदिर आहे, ती मूर्ती आहे. आम्ही मंदिरात गेलो, त्यांच्या प्रथेप्रमाणे शर्ट बनियन काढायला लावला, एक लुंगी गुंडाळली. आज जाऊन आम्ही दर्शन घेतलं छानपैकी. आणि नंतर दर्शन घेऊन बाहेर पडलो. आता काय करायचं म्हणलं, आता त्रिवेणी संगमही बघून येऊ. त्रिवेणी संगमावरती गेलो. म्हणजे बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर असं तिन्ही समुद्र जिथे एका ठिकाणी मिळतात ती जागा. तेही बघण्यासारखं नयनरम्य दृश्य आहे. निळशार पाणी आहे. आणि जाणवतं की तुम्हाला इकडचं समुद्राचं पाणी वेगळ्या रंगाने दिसतं, वेगळ्या रंगाने दिसतं, समोरून आलेल्या वेगळ्या रंगाचं पाणी दिसतं. तिथं बराच वेळा आम्ही प्रत्येक जण आपापल्या काय विचारामध्ये मग्न असे पाण्यात उभं राहून थांबलो होतो. तर त्यावेळेला पण माझ्या मनात आलेला विचार असा होता की काय ह्या त्रिवेणी संगमाला महत्व आहे, समुद्राचं पाणी खारट तर खारट, त्याच्यात काय एवढं विशेष आहे, एवढं काय महत्व त्याला. मग जेव्हा थॉट प्रोसेस सुरू झाली आमची, तेव्हा असं लक्षात आलं की बंगालचे उपसागर आणि अरबी समुद्र यांना मिळणाऱ्या नद्या कुठल्या कुठल्या आहेत. मग जेव्हा विचार करायला लागलो की सतलज, सिंधू ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या नद्या ज्या आहेत या सगळ्या इकडच्या समुद्राला मिळालेल्या आहेत, अरबी समुद्राला. इकडे गंगा, ब्रह्मपुत्रा, या सगळ्या मोठ्या सरस्वती, या सगळ्या नदी या उत्तरेकडच्या. मग ह्या दोन्ही सगळ्या या नद्या अशा इकडच्या 7 तिकडच्या 7 अशा 14 नदी समुद्रामध्ये येऊन मिळालेल्या आहे. म्हणजे हे पवित्र किती पाणी आहे असं विचार आल्यानंतर पटकन समोरचं पाणी हातात घेतलं आणि प्राशन केलं. तो जो काही कावेरीत आनंद होता की मला 7 नद्यांचं पाणी, 14 नद्यांचं पाणी इकडचं आणि इकडचं म्हणून, आणि समुद्राचं 3 समुद्रांचं पाणी, म्हणजे याला किती महत्व आहे. तर तो एक आनंदाचा क्षण होता. आणि तेवढ्यात ते सूर्यास्त झाला, तोही आम्हाला तिथून बघायला मिळाला की सूर्याचं बिंब पाण्यात बुडताना कसं दिसतं ते प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं. आणि मग नंतर आम्ही इथे येऊन थांबलो आश्रमामध्ये. आश्रमात थांबल्यानंतर त्यांनी सांगितलं की सकाळी तुमचं सनराईज बघायचं असेल तर उठावं लागेल तुम्हाला 4 वाजता. मग 4 वाजता म्हणल्यानंतर सगळेजण म्हणले हे अवघड आहे. सगळेजण म्हणलं नाही जमणार नाही. म्हणलं नाही आपण इथं आलो आहोत कशासाठी, झोपायला आलेलं नाही, त्यासाठी आलेलं. हा, उठू म्हणलं. मग आम्ही सकाळी 4ला उठलो तिथून आणि बीचवर गेलो. आणि बीचवरनं सनराईज काय असतो आनंद तो अनुभवला. आणि मग कॅन्टीनला आलो, त्यांच्या कॅन्टीनला नाश्ता केला. आणि मग आम्ही ह्याच्यावर रॉकवरती जाण्यासाठी आलो. त्या रॉकवर जाण्यासाठी एक बोट आहे मोठी, त्या बोटीचं नाव ताम्रपाणी म्हणून आहे, तांबरणी असं काहीतरी नाव आहे, ताम्रप्राणी असं काहीतरी नाव आहे. त्या बोटीमध्ये आम्ही बसलो. उत्सुकता अगदी प्रचंड शिगेला पोहोचलेली होती. आमच्यासारखेच अनेक प्रवासी आमच्या बरोबर होतेच. मग हे काय म्हणतात, सनातनी हिंदू धर्म की जय घोषणा दे, स्वामी विवेकानंदाचा विजय असो, रामकृष्णांच्या नावाने, सगळे असे गजर करत आम्ही त्या बोटीतनं, काही फारसं अंतर नाही पण तरी 3 किलोमीटर अंतर आहे, त्या खवळलेल्या समुद्रावरनं आम्ही त्या बोटीवरती येऊन पोहोचलो. तिथं त्या बोटीतनं असं आता पहिल्यांदा जाऊन त्या रॉकला हात दर्शन घ्यायची इतकी तीव्र इच्छा झाली होती. त्या बोटीतनं उडी मारून मी ते दर्शन घेतलं. आणि मग वर गेलो. वर गेल्यानंतर पहिल्यांदा आता मगाशी सांगितलं म्हणजे श्रीपाद मंडप आहे, बरोबर, तिथे त्याचं दर्शन घेतलं. आणि पुढं वर स्वामी विवेकानंदांचा एक उभा पुतळा आहे, मार्बल आहे, 4ही बाजूने वेगवेगळ्या कलरचा केलेला. तर ते 30 पायऱ्या चढून नतमस्तक झालो. आणि सर्वस्व जे काय होतं ते सगळं गळून पडलं पुतळा बघितल्यानंतर. मग पलीकडे जाऊन
सगळ्या तिन्ही समुद्रांचं उंचीवर होतो आम्ही रॉकवर. तिथून कसं पाणी खवळून ते त्या खडकावर ते आपटत होतं ते सगळं दिसत होतं. आणि बरोबर त्या स्मारकाच्या म्हणजे पुतळ्याच्या बरोबर खाली त्यांनी ओंकार मंदिर बांधलेलं आहे. सगळ्या मी ज्यांनी अजूनपर्यंत कोणी बघितलं नसेल तर मी सगळ्यांना सांगतो की ते अवश्य बघून या. आणि ते ओंकार मध्ये आतमध्ये पूर्णपणे अंधार आहे. एक गुहा आहे छोटी. त्या गुहेमध्ये साधारण 100 माणसं बसतील एवढी मोठी तयार केलेली आहे. बसायला खुर्ची आहे, सतरंजी आहे. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं बसायचं. आणि हिरव्या रंगामधला ओंकार आहे आणि पूर्ण अंधार, गडद अंधार, आतमध्ये काही नाही. आणि तुम्ही ओंकाराकडे बघत बसायचं. आणि तिथं आम्ही आत गेलो आणि काळ वेळ सगळं पूर्ण विसरून गेलो. समोर ओंकार दिसत होता, ओंकाराकडे बघत होतो आम्ही. आणि ओंकाराकडे बघता बघता तो ओंकाराचा नाद जाणवायला लागला आणि त्या नादात हरवून गेलो. आणि जवळजवळ अर्धा तास समाधी अवस्थेत गेलो होतो. बापरे. आणि कृतकृत्य झालं की आम्ही ज्या कारणासाठी इतक्या लांब आलेलो आहोत सफल झाला तो. ते स्वामी विवेकानंदचं सफल झालं, दर्शन झालं. आणि बराच वेळ झाला, बाकीचे लोक बाहेर येऊन थांबले, हा आत्ता बाहेर येईल, नंतर बाहेर येईल. शेवटी सैन्याने आला आणि त्याने मला हात हलवला, उठ, अर्धा तास होऊन गेला. तेव्हा मी खडबडून जागा झालो. आणि मग तिथून बाहेर आलो आम्ही. मग परत बोटीने आम्ही स्वामी विवेकानंदांच्या केंद्रात आलो. बरोबर आहे. मग ते अविनाश काशी बरोबर आणखीन एक त्रिवेदी म्हणून ह्याच 3 वर्षाच्या कोर्ससाठी आलेला होता, त्याच्याबरोबर गप्पा मारल्या. आणि मग उद्याचा प्रवास काय आहे, कसा होणार, त्याच्याबद्दल मग त्याने आम्हाला मार्गदर्शन केलं कसं जा. आणि मग त्याने आम्हाला आमच्या डायरीमध्ये आणि स्वामी विवेकानंद केंद्राला भेट दिली म्हणून एक मोठा लेख लिहून दिला, त्यांचा अभिप्राय लिहून दिला, तो पण माझ्या डायरीमध्ये आहे. आणि मग आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. बरोबर. असा तो न विसरणारा अविस्मरणीय असा प्रवास घडला. येस. आणि मी आत्ता गप्पा मारताना मला तिथे पोहोचल्यासारखं वाटतंय, ज्या पद्धतीने तुम्ही वर्णन केलं. आणि खरंच पुस्तकाच्या रूपाने तर भेट झालीच होती, पण प्रत्यक्ष भेटायची पण इच्छा होती, ती पण आज सफल झाली या निमित्ताने. आणि निश्चितच हे पुस्तक खूप छान आहे. कन्याकुमारीला प्रत्येकाने जायला पाहिजे. तर आता जाता जाता शेवटचा एक प्रश्न माझ्या मनात असा आहे की हा संबंध प्रवास जे तुम्ही ठरवलं मनामध्ये ते तुम्ही पूर्ण केलं, तर एक खूप मोठं यश तुम्ही संपादन केलेलं आहे. तर मला सांगा, तुमच्या मते यशाची व्याख्या काय? ती तर मी सांगेलच, पण एक प्रसंग मला अजूनही सांगायची इच्छा वाटते. तर सांगितलं तर हरकत नाही ना? हा, सांगा ना. तो येताना जो प्रवास झाला तो आम्ही मद्रास मार्गे, रामेश्वर आणि हैदराबाद मार्गे असं आम्ही ह्याला पोहोचलो. हैदराबाद ते उमरगा हा जो प्रवास झाला आमचा, तो आम्ही तिथे हैदराबादला राजवाडे म्हणून आहे त्यांच्या घरी उतरलो. आणि मग सकाळी उठून आम्ही हैदराबादला निघालो. तो आमच्या प्रवासाचा साधारणतः 34-35वा दिवस होता. आणि आम्ही रजा काढली ती 40 दिवसाची. अजून आम्हाला एवढं मोठं अंतर कापायचं होतं. तर ते कापत असताना म्हटलं आता आपल्याला आज प्रवास जास्तीचा करावा लागेल, तरच आपण घरी पोहोचू शकू. आणि अशी अवस्था झाली होती त्यावेळेला आमची की एवढ्या दिवसाचा प्रवास केल्यानंतर एक तर आम्ही थकलेलो होतो, दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडचे सगळं पैसे संपलेले होते आणि सगळ्यांना आता घरी जायची ओढ लागलेली होती. आणि कंपनीतलं पेंडिंग काम डोळ्यासमोर येत होतं. त्या दिवशी आम्ही असं ठरवलं सकाळी निघताना की आज आपण काही करायचं तर रेकॉर्ड करायचं. म्हणून हैदराबादवरनं निघालो. हैदराबाद ते उमरगा असं 231 किलोमीटर आम्ही 13 तास प्रवास करून आणि मग आम्ही उमरग्याला पोहोचलो, म्हणजे महाराष्ट्रात आलो. आम्ही काय आंध्र प्रदेश, तेलंगणा सगळं ओलांडून आम्ही तिथं पोहोचलो. त्याचा आम्हीच रेकॉर्ड केलेला आहे, आम्ही कोणाशी तुलना करत नाही. पण तो एक प्रवासमान अख्ख्या प्रवासामध्ये सर्वात जास्त हायएस्ट आहे की 13 तासात 231 किलोमीटर प्रवास केला. आणि मग तिथून आम्ही उमरग्यावरनं अक्कलकोटला जायचं असं ठरलं. तर आम्ही 3 जण दत्तभक्त निघालो. आणि आजपर्यंत अख्ख्या प्रवासामध्ये आम्हाला स्वामींनी प्रत्येक प्रसंगातनं वाचवलं आणि मदत केली. तर जाताना अक्कलकोटला जायचंच, 35 किलोमीटर वाढू दे म्हणून. मग तो एक प्रसंग मला सांगण्याची इच्छा झाली आता परत की अक्कलकोटला जायचं ठरलं. म्हणून मग आम्ही उमरग्यावरनं लेफ्ट साईडला वळालो.
तर जातानाच लोकांनी सांगितलं की बाबा रस्ता हा वहिवाटीचा नाहीये जायचा, पण बैलगाड्या जाय करतात, तुम्ही सायकल निघू शकता, जा म्हणे, हरकत नाही. म्हणजे तो उस्मानाबाद येतो जिल्हा, त्यामुळे सगळे वृक्ष, दुष्काळी भाग असा. आणि आम्ही सुरुवात केली तिकडे जायला. एक 5-10 किलोमीटर आम्ही प्रवास केल्यानंतर असं जाणवलं की अरे अवघड आहे सायकलवर इथून चालवणं. सगळीकडे नुसते बाबळीची झाडं, सगळं ओसाड, काहीच नाही. तिथे अशा अवस्थेमध्ये आम्ही चालवत होतो. 10 किलोमीटर जवळजवळ गेलो. 35 किलोमीटर, 10 किलोमीटर आम्ही ऑलरेडी ओलांडले होते. आता काय करायचं, मागं तर फिरता येत नाहीये, स्वामींचं दर्शन तर घ्यायचंय समोर. तर म्हणलं स्वामी काय हे, कुठं आणलं आम्हाला तुम्ही, किती त्रास चाललाय हा, किती, असं फक्त मनात विचार आला. तेवढं समोरून एक बैलगाडी आली आणि ती बैलगाडीच्या गळ्यामध्ये घुंगरं होते, आवाज येत, ती थांबला. तो गाडीवान थांबला आमच्या समोर येऊन आणि त्यांनी सगळ्यांना नमस्कार म्हणले. कुठून आला मंडळी, काय म्हणलं, असं असं आम्ही सायकलवरनं आलेलो वगैरे. वा वा, छान, मस्त. तर आम्ही काही बोलायच्या आतच त्यांनी सांगितलं काळजी करू नका, म्हणला पुढे रसाचं गुऱ्हाळ लागलंय म्हणे. बर. तर तिथं तुम्हाला रस मिळेल, गुळबिळी देतील, खायला खा, मजा करा. म्हणला आले, जवळच आले म्हणलं. असं त्यांनी आम्हाला, जा म्हणला, ठीक. तो गाडीवाला निघून गेला. त्याने आम्हाला सांगितलं, आम्हाला इतका आनंद झाला की आता पुढे आपला रसाचं रस मिळणार. आणि सुरुवात केली परत आम्ही सायकलिंग करायला. सायकलिंग करता सुरुवात परत 8-10 किलोमीटर गेलं. कसलं गुराळा आणि कसलं काय, काहीच नाही. म्हणलं माणसाने आपल्याला फक्त थापा मारला म्हणलं. असं म्हणून आम्ही असे वळणा घेत घेत एका कॉर्नरला गेलो. तिथं परत आम्हाला घोगऱ्याचे आवाज आले आणि बघतो तर खरंच तिथं रसाचं गुऱ्हाळ लागलेलं होतं. बर. आणि ते रसाचं ते काय म्हणतात ते यंत्रात ऊस टाकून त्याचा रस काढण्यात चाललं होतं. पलीकडे मोठी ती कढई ठेवली होती, त्याच्यामध्ये ते रस हलवणं चाललं होतं, गुळ तयार करण्यासाठी. अरे वा वा म्हणलं, खरंच की त्या माणसाने सांगितलं आपलं ते म्हणजे योग्य आहे. मग आम्ही तिथे जवळ गेलो. त्या माणसाने पण आम्हाला बोलवलं, या या म्हणलं, बसा बसा बसा. त्याला म्हटलं बा आधी आम्हाला पाणी द्या प्यायला, पाणी संपलं आमच्याकडे. मग त्यांनी पाणी पिणी दिलं. त्या म्हणलं भरपूर प्या, केवढं प्यायचं तेवढं रस प्या म्हणे. मग आम्ही रस पिलो भरपूर तिथं. आणि म्हणलं धन्यवाद, किती पैसे झाले. पैसे कसले म्हणले, तुम्ही पाहुणे तर आमच्या गावचे म्हणले, एवढ्या लांबून आलात तुम्ही म्हणे, पैसे काय त्यांनी घेतले नाही. परत जाताना म्हणले असं नका जाऊ म्हणले, एक गुळ घ्या बरोबर, गुळ खा म्हणले, आहे अजून तुम्हाला 10-12 किलोमीटर चालायचंय म्हणलं. गुळ पण दिला त्यांनी बरोबर. आणि मग गुळ खात खात आम्ही मस्तपैकी पुढचा प्रवास आनंदात झाला. आम्ही आणि अक्कलकोटला पोहोचलो. अक्कलकोटला पोहोचलो तर ते वटवृक्ष संस्थांचे ते मासिक आहे, स्वामी मराठा, स्वामी कृपा नाव आहे, त्याचे संपादक सतीश कुलकर्णीच नाव आहे, सतीश सीताराम कुलकर्णी. बरोबर. तर ते भेटले. ते कुठून आला, काय चौकशी केली. म्हणलं आज मुक्काम करायचा, इथं थांबायचं, आमच्या घरी थांबा की म्हणे. चला म्हणे, 60% घरी, मी तुम्हाला मंदिर वगैरे दाखवतो, सगळं करतो, चला म्हणलं. त्यांच्या घरी सॅक वगैरे टाकलं. तर त्यांनी सांगितलं त्याच्या आईला की ते पैसे म्हणे, फक्त रस पिऊन आलेत म्हणे, रसाचा, उसाचा रस पिऊन आलेत ते फक्त, तर त्यांना ताबडतोब जेवण कर म्हणे. तर त्याची आई ते ऐकून बाहेर आली. ते म्हणले काय म्हणे, परत सांगा. हा म्हणलं आम्हाला रसाचं गुऱ्हाळ लागलं होतं, ते रस पिलं, त्यांनी गुळ पण खायला दिला आम्हाला. आणि ते म्हणले कुठं रस, आणि इथं तुम्हाला कोणी दिलं म्हणे. मग रसाचं गुऱ्हाळ लागलं होतं म्हणलं मोठं म्हणून. त्यांनीच आम्हाला हाका मारून बोलवलं आणि आम्हाला प्यायचाच होता म्हणलं, आम्हाला भूक लागली होती. गुळ पण दिला. म्हटलं हो दाखवा म्हणलं गुळ कुठे. आम्ही आपलं जो उरलेला होता तो गुळ काढून दाखवला. त्या बाईने गुळाला हात लावला, गरम गरम गुळ लागता हाताला लागला. त्यांना आईला इतकं नवलं वाटलं आणि त्यांनी धाडकन खाली वाकले आणि आमच्या पाया पडले. म्हटलं काय झालं, आमच्या कसं पाया पडताय म्हणलं. ते म्हणले अहो तुम्हाला स्वामींनी स्वतः खुद्द दर्शन दिले. म्हणले या पंचकृषीत एक अन्नाचं कण पिकत नाही, हा दुष्काळी भाग आहे. बापरे. आणि तुम्हाला हे कसं दिलं म्हणे, रस कोण देणार आहे तुम्हाला म्हणे. तुम्ही फार भाग्यवान आहात म्हणे आणि तुम्ही माझ्या दारात आलेला आहात म्हणे. बसा म्हणले, तुम्हाला आत्ताच्या आत्ता जेवायला घालते म्हणे. म्हणून ती आत गेली, तिने आम्हाला कलिंगड कापून समोर आणून दिलं, हे खा म्हणले, तोपर्यंत स्वयंपाक करते. आणि मग त्यांनी आम्हाला
व्यवस्थित 7 वाजता जेवायला वाढला, तोपर्यंत आम्ही कलिंगड खाल्लं. मग आम्ही विचार करायला लागलो, खरंच आपण एवढे भाग्यवान आहोत का? पण मग ते वाक्य आठवलं की तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते खरंय वाक्य. स्वामी असतातच प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रत्येक प्रसंग प्रचिती आली तुम्हाला. धन्य. आणि मग आम्ही तसं सोलापूरला गेलो. असे खूप खूप अनुभव आहेत पुस्तकात, तुम्हाला सगळ्यांना वाचायला मिळतील. सांगायला लागलो तर बरोबर आहे, वेळ पुरणार नाही. सोलापूर मार्गे आम्ही पुण्यात पोहोचलो. बरोबर आहे. मग पोहोचल्यानंतर परत काय सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं की आम्हाला तू फार सुखरूप आणलंस. आणि मग आम्ही घरी पोहोचलो. घरी मोठं स्वागत झालं आमचं. घरी आल्यानंतर सगळ्यांना आमच्या राहणाऱ्या वाड्यामध्ये सगळ्यांना कळलं होतं. सगळे आधी येऊन बसले होते. तिथून फोन केला होता आल्यानंतर की मी पोहोचलेलो आहे म्हणून. तर मग सगळ्यांना ते रामेश्वरून आणलेलं तीर्थ दिलं. बरोबर आहे. आणि एक प्रसंग तिथे गेल्यानंतर मला सांगावं असं वाटतं की मग सगळ्यांच्या देखत बाबांनी खिशातनं सोन्याची चेन आणि त्याला एक पदक होतं. अच्छा. त्याच्यावर लिहिलेलं होतं कन्याकुमारी स्मरण. ते गळ्यात घातलं की तू जे काय धाडस केलंस, क्या बात, आणि तुझा पूर्ण पाठिंबा माझा होता तुला, ते तू पूर्ण केलंस म्हणून हे बक्षीस असं म्हणून त्यांनी ते पदक घातले गळ्यात. बरोबर. आणि हा प्रवास यशस्वीपणे झाला, पार पडला. आता शेवटच्या प्रश्नाकडे आपल्या, की एकतर डेफिनेशन ऑफ सक्सेस ते आम्हाला ऐकायला आवडेल, आणि काय तुम्ही तरुणांना संदेश द्याल आजच्या काळात? कुठलंही ऍडव्हेंचर असो, सायकलच असं नाही, कुठल्याही प्रकारचे ऍडव्हेंचर असो, तर तो संदेश आम्हाला ऐकायचा आहे आणि सक्सेसची व्याख्या आम्हाला जाणून घ्यायची. संदेश तर असं मी म्हणेल की तुम्ही जे काय ध्येय ठरवलं असेल, कुठल्याही क्षेत्रातलं असू दे, तर जसं आमच्या कन्याकुमारीला कुठल्या परिस्थितीत जायचं, अनेक प्रसंग संकट आली, या सगळ्यांवरती मात करून तुम्ही पुढे जात राहायचंय. जिद्द ठेवायची. रुको जाना नाही तू काही हार के असं जे म्हणतात गाणं, त्याप्रमाणे येतील प्रसंग, निघून जातील. कुठली गोष्ट कायमस्वरूपी नसते. हा तर त्रिकाल सत्य आहे. त्यामुळे तिथंच हरून जायचं नाही. तुम्ही तेच त्याच्यावरती मात करून पुढे जायचं आहे, तरच तुम्हाला ते यश तुम्हाला मिळतं. मध्ये थांबायचं नाही. आणि तरुणांना सांगेल काही नाही, आता तर सगळं काळ बदललेला आहे. 40 वर्ष पुढे गेलेली आहेत. प्रचंड वेगाने प्रगती झालेली आहे. आणि माणसांना व्यायाम करण्याला वेळच नाहीये अशी अवस्था झालेली आहे. तर ते असं माझं म्हणणं आहे की ते एसीत जाऊन जिम मध्ये जागच्या जागी पाय हलवत सायकल चालवण्यापेक्षा एक सायकल घ्या विकत आणि ती ऍक्च्युअल चालवा. 6 वाजता सकाळी उठा, निसर्गाच्या सानिध्यात जा, कानावरती पशु पक्ष्यांचे आवाज पडू द्या आणि शुद्ध हवा घ्या, सायकलिंग करा, तंदुरुस्त राहाल. कुठेही जिम लावायची गरज नाही. सायकलिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. राईट, करेक्ट. म्हणून मी आजही 17व्या वर्षी फिट आहे. येस, हे दिसतच आहे आम्हाला. खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतका वेळ आम्हाला दिलात आणि खूप मजा आली हा सगळा प्रवास ऐकायला. पुस्तकाबद्दल तर आम्ही निश्चितच सांगू आणि ते जास्तीत जास्त सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त वाचावं पुस्तक. हो, त्यातून नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळेल. नक्कीच सर. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच 100% जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. सतीश सरांचं पुस्तक कन्याकुमारीचा स्मृतिगंध हे पुस्तक पुण्यामध्ये आप्पावळण चौकात गोयल बुक एजन्सीकडे उपलब्ध आहे. त्यांच्या डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देतोय. तुम्ही पुस्तकासाठी त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्टही करू शकता आणि त्यांचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता. मनातल्या गोष्टीमध्ये आज एवढंच. स्वतःची काळजी घ्या. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा आणि पुन्हा लवकरच भेटू अशाच एका खास व्यक्तीसह. धन्यवाद.